लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचं कार्य हे संपूर्ण देशासाठी अतिशय दिशादर्शक व प्रेरणादायी असून त्यांनी आपल्या कार्यातून सामाजिक समता प्रस्थापित केली आहे व समतेचा विचार रुजवण्याची गरज आहे असे उद्गार मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केले। ते दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल येथे आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व समता दिन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं। पुढे ते म्हणाले की राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षण, सामाजिक न्याय, आरक्षण, स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, शेतकरी व बहुजन कल्याण, सर्वधर्म समभाव आणि समतेच्या तत्त्वज्ञानावर आधारित कार्याचा सखोल अभ्यास सर्वांनी केला पाहिजे। शाहू महाराजांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम मानून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेलं ऐतिहासिक कार्य आजही प्रेरणादायी आहे असं सांगितलं। तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन प्रत्येकानं समतामूलक समाज घडवण्यासाठी आपले योगदान द्यावं असं आवाहन केलं। शिक्षक तानाजी पाटील यांनी आपल्या मनोगतातून राजर्षी शाहू महाराज हे केवळ एक लोककल्याणकारी राजे नव्हते, तर आधुनिक भारताच्या सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार होते असं प्रतिपादन केलं। प्रत्येक विद्यार्थ्यानं ज्ञान, समता, मानवता आणि संवैधानिक मूल्य आचरणात आणण्याचं आवाहन त्यांनी केलं। तर संग्रामसिंह यादव यांनीही विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संकल्प करावा असं प्रतिपादन केलं। तसेच श्रावणी पाटील, हर्षद कोंडेकर, सोहम पौंडकर, हरमीत कौर शेख, समीक्षा चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तेजस्विनी पानसांडे यांनी केलं, तर कुमारी हर्षदा घाटगे हिनं उपस्थितांचे आभार मानले। हा कार्यक्रम इयत्ता 10वी ब च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वर्ग शिक्षक श्री तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट नियोजनातून आयोजित केला। कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समतेचा विचार कृतीतून रुजवण्याचा आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श अंगीकारण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।